कोणाला काही पण विचारायचं असेल, बोलायचं असेल तर नक्की मेसेज करा. तर आज जी कथा तुम्ही वाचणार आहे ती कथा आपल्याला सूरज ह्याने पाठवली आहे. कथा वाचत असताना तुम्ही गप्पा मारून अश्रू निघेपर्यंत कथेचा आनंद घेता, नंतर असा विचार करता की हे कसं शक्य आहे. पण तुम्ही विचार करा की तुम्ही घरात असणाऱ्या सुंदर बाईकडे च्या नजरेने पाहता की नाही. तर सूरजची कथा त्याच्या आईसोबतची आहे. तर चला सूरजची कथा त्याच्या शब्दात आणि त्याच्या तोंडी ऐकू. हॅलो मित्रांनो, माझं नाव सूरज आहे. माझं वय 20 वर्ष आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये 21 चा होईल. सगळ्या मुलांप्रमाणे मीही मुलींना आणि बायांना बारीक नजरेने पाहतो. त्यांना आठवून मनही मारतो. मित्रांसोबत बाहेर पैसे देऊनही जातो. पण कधी आयुष्यात मी आई बरोबर असं करेल याची कल्पनाही केली नव्हती. माझ्या घरी मी, आई, पप्पा असतो. मी आता फूड टेक्नॉलॉजीचा दुसऱ्या वर्षात आहे अन हॉस्टेलवर राहतो अन सुट्टीला घरी येतो. आईचं वय 40 असेल. दिसायला सुंदर आहे. नाक डोळे कोरीव आहेत. शरीरही उत्तम आहे. थोडं पोट आणि पाठ सुटली आहे. पप्पा एअरटेल आणि जिओचं इंटरनेट कनेक्शन देतात. स्वतःचं दुकान आहे. पण कुठे कनेक्शन जोडायचं असेल तर स्वतः जातात आणि अनुभव असल्यामुळे लांबून लांबून त्यांना कॉल येतात. तर झालं असं की हॉस्टेलवर असताना एक किस्सा झाला आणि मी आईकडे अट्रॅक्ट झालो. आमचे बॅचनुसार फायनल प्रॅक्टिकल चालू होते. माझं प्रॅक्टिकल सकाळी असायचं आणि 2 रूममेट होते त्यांचं दुपारी. प्रॅक्टिकलला जाताना मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती तर सगळे जण आपला आपला मोबाईल रूममध्ये ठेवून जात होते. आमच्या तिघे पण मूड होईल तेव्हा व्हिडिओ पाहायचो आणि आपली कामे मारायचो. कधी कधी तर सोबत पाहायचो आणि एक जण गप्पा मारून यायचा. हॉस्टेलवर हे कॉमन होत. सगळं हॉस्टेल तस करत होत. तिघांनाही एकमेकांनाच्या मोबाईलचे लॉकचे पॅटर्न माहीत होते. तर झालं असं की तिसऱ्या प्रॅक्टिकलच्या दिवशी मी दुपारी 12.30 वाजता पेपर देऊन आलो आणि मग हे दोघे 1 वाजता गेले. त्यांचा पेपर 2 ते 5 होता. मी फ्रेश झालो अन खाली कॅन्टीनला जेवण करायला आलो. जेवण झाल्यावर झोपायचा विचार करून मी रूममध्ये आलो. रूममध्ये आल्यावर मोबाईल घेतला आणि व्हिडिओ सर्च करू लागलो. तेवढ्यात माझा रूम पार्टनर अनिकेतच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडू लागले. त्याच नेट चालू होत म्हणून मेसेज पडत होते. मी उठलो आणि त्याच नेट बंद करावं म्हणलं. मी उठून त्याचा मोबाईल घेतला. स्क्रीन खाली केली नेट बंद करायला पण काही मेसेज दिसले. काय पाठवलं हे नव्हतं पण बॉय मेसेज यू असं होत. मला शंका आली अन मी त्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यावर त्याच दुसरं अकाउंट ओपन झालं. त्यात मी मेसेज वाचू लागलो. त्यात काही पिक पण होते. ते पाहून मी एकदम शॉक झालो. त्यात ते दोघे एकमेकांच्या आईबद्दल चॅट करत असायचे. दोघांनी एकमेकांच्या आईचे पिक शेअर केले होते. लपून काढलेले. तो समोरचा होता त्याने त्याच्या आईबरोबरचा एक पिक शेअर केला होता. तो त्याच्या आईला मागून चिकटला होता. हात बाहेर काढून मागून लावत होता. त्याच्या खाली अनिकेतने लिहिलं होत की तोही घरी जाऊन त्याच्या आईसोबत असं करणार आणि पिक पाठवणार. बऱ्याच जणांबरोबर तो चॅट करत होता. अनेक चॅट वाचली. त्या चॅटमध्ये अनेक पिक पाहिली. त्या सगळ्यावरून असं माझ्या लक्षात आलं की बरेच जण आपल्या आईला लाईक करतात आणि तिच्या बरोबर गोष्टी करायला बघत आहे. त्याच्या लिस्टमध्ये काही जण असे होते की त्यांनी त्यांच्या आई बरोबर कामही केला होता. माझं डोकं बंद पडलं होत. वेगळाच प्रकार मी पाहिला होता. मी त्यात सगळं नीट ठेवलं. मी त्याचा मोबाईल पाहिला आहे असा एकही पुरावा ठेवला नाही. मी परत बेडवर आलो. व्हिडिओवर आलो. तिथं फ्रेंड्स मॉम सर्च केलं. तिथं जास्त करून मॉमवाले व्हिडिओ आले होते. त्यातला एक व्हिडिओ लावला आणि आपलं काम मारून झोपलो. झोपल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझी आई येऊ लागली. तीच रूप. ती साडीमध्ये असते तेव्हा कशी दिसते, गाऊनमध्ये असते तेव्हा कशी दिसते. कळत नकळत तिचे स्वभाव पाहिलेले. वाकली असताना तिचं ते खाजवणं, बाथरूम मधून तिच्या आवाज, पदर पडलेला. हे सगळं आठवायला लागलं. ज्या गोष्टीला दुर्लक्षित केलं होत ते सगळं माझ्या डोळ्यासमोर येऊ लागलं. हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही याचा विचार केला आणि ते सोडून देईल. पण अनिकेत समोर आला की मला त्याची चॅट आणि माझी आई आठवत होती. तरी मी इग्नोर करत होतो.
परीक्षा चालू होत्या तर अभ्यासात लक्ष देईल. परीक्षा संपल्या आणि सगळे जण आपल्या आपल्या घरी निघाले. मी पण घरी आलो. घरी आल्यावर जेव्हा आईने दरवाजा उघडला तस मी तिला पाहतच राहिलो. आई गाऊनवर होती. नेहमी सारखं तिने माझी पप्पी घेतली. पण ती पप्पी मला वेगळं वाटायला लागली. मी फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होऊन आल्यावर तिने मला चहा नाश्ता दिला. कधी न पाहणारा मी आईला नाश्ता देताना पाहिलं. मग माझं सुरू झालं. मी तिला काम करताना वाकल्यावर मागून पुढून पाहू लागलो. ती गोरी होती. तिचं दर्शन झालं की माझा डोक उठायला लागला. मी इंस्टाग्रामवरचे पेज पाहू लागलो अन अजून आईकडे आकर्षित झालो. मी आईच्या नावाने जीव मारायला लागलो. पेजवर दिसणाऱ्या कापड पाहू लागलो अन आईच्या कापडाकडे वळलो. आई धुतलेले सगळे कपडे टेरेसवर वाळायला टाकते. दुपारी काम झाल्यावर आई काही वेळ झोपते. त्या वेळेत मी टेरेसवर जायला लागलो. आईची कापड घेऊन खाली यायचो आणि दस्ती घालायचो. तोंडावर ठेवून वास घ्यायचो. काढून गुंडाळायचो आणि गप्पा मारायचो. मी आईकडे एवढा अट्रॅक्ट झालो होतो की मला बोलू वाटत होत. पण बाहेरच्या बाईला बोलन आणि घरच्या आईला बोलन यात फरक असतो. फाटून हातात येती. मला 15 दिवसांची सुट्टी होती. यात आईला पटवायचं होत आणि बोलायचंही होत. पण कसं करायचं हे कळत नव्हतं. मी पहिले 3 ते 4 दिवस जात होतो बाहेर मित्रांकडे पण बाहेर जायचं बंद केलं. ठरवलं की घरीच राहायचं आणि आईला कामात मदत करायची. मदत करताना तिला होईल तीच टच करायचं. मग स्वयंपाक बनवायचा असेल किंवा धुणं भांडी असेल. जेव्हा आई किचन मध्ये होती, दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत तेव्हा मी किचन मध्ये गेलो. आई, मित्रांकडे नाही गेला आज? मी, नाही आई, घरीच थांबावं म्हणलं. आई, का रे? मी, सध्या मित्र वेगळ्या मार्गाला लागले आहे अन त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. आई, हा चांगलं आहे. वाईट संगत नको. मी, हा, त्यामुळं मी ठरवलं आहे की घरात राहून तुझी मदत करायची अन सगळी काम करायची. आई, खूप भारी वाटेल मला. जिथं जिथं आई काम करत होती तिथं तिथं मी आईला मदत करत होतो. मज्जा आली तेव्हा जेव्हा कपडे धुवायचे होते. मी पण कपडे धुऊ लागतो म्हणल्यावर आम्ही टेरेसवर गेलो कपडे धुवायला. बादलीमधून निम्मे कपडे बाजूला केली. नेमकं आईची दस्ती माझ्या वाट्याला आली. 2 ते 4 कपडे धुतल्यावर आईची दस्ती हातात आली. आईने पाहिलं आणि लगेच माझ्या हातातून घेतली अन म्हणाली, आई, ते सोड, मी धुते. मी, त्यात काय आई? धुतली असती ना मी. आई, हे असे बाईचे कपडे नाही धुवायचे. मी, ते बाईचे नाही आईचे आहे. आई, काही पण. आमची चेष्टा मस्करी सुरू व्हायला लागली. अगदी हसी मजाक करत आम्ही मिळून काम करू लागलो. 2 दिवस असेच गेले. आधीच्या पेक्षा आम्ही जास्त बोलू लागलो होतो. दुपारी आई झोपायच्या आधी तिला डोक्याला तेल मालिश करत होतो. मी तिला बऱ्याच जागी हात लावायचो. ती कळून न कळल्यासारखं करत होती. माझ्या लक्षात आलं की अशाने काही होणार नाही. रोजच्या सारखं दुपारी मी आईची दस्ती आणायला निघालो. जाताना आई झोपली की नाही हे बघायला मी आईच्या रूमकडे वळलो तर दरवाजा उघडा होता. मी आत गेलो. आई रूम मध्ये दिसली नाही. मला बाथरूम मधून आवाज आला तर मी बाथरूमकडे निघालो. मी कान देऊन ऐकू लागलो. झिरो मशीनचा म्हणजे ट्रिमरचा आवाज आला. ती हम करत नव्हती. ती काढत होती, हात साफ करत होती हे समजून आलं. त्यात काय वेगळं वाटलं नाही. प्रत्येक बाई पुरुष साफ ठेवतेच. हे सगळं असं चाललं होत पण आईला आठवून मारण्याशिवाय काय करत नव्हतो. ह्या सगळ्यात 8 दिवस गेले होते. कसं बोलावं हे कळत नव्हतं. मी ठरवलं की 2 दिवसात काय ते फायनल करायचं. पण हा प्रश्न होता. मी ठरवलं की दुपारी आईकडून डोकं दाबून घ्यायचं आणि तिच्या जवळच झोपायचं. मग होईल ते होईल. ती मारेल पण जास्त काही करणार नाही. तर झालं दुपारी जेवण आणि सगळं काम झालं. मी माझ्या रूम मध्ये गेलो आणि 2 ते 4 मिनिटांनी आईच्या रूमकडे आलो. आईने दरवाजा लावला होता. मी वाजवला. आईने दरवाजा उघडला. आई, काय झालं? मी, डोकं दुखत आहे. मालिश करून देती का? आई, हा देती ना. मग मी खाली बसलो. आई बेडवर बसली होती. ती माझी मालिश करत होती. काही वेळाने मी तिला थांबवलं. मी, आई, आता मी तुझ्या डोक्याची मालिश करतो. आई, हा कर. बरं वाटेल. मी, बॉडीची पण करू का? काही वेळ विचार केला पण आई म्हणाली,
आई, नको डोक्याचीच कर. मग मी आईच्या डोक्याची मालिश करू लागलो. मी इथेच झोपतो. आई, हा झोप. मग मी एका उशीवर झोपलो आणि आई एका उशीवर. आईने माझ्याकडे पाठ केली होती. झोपताना तिने गाऊन ओढून घेतला होता, त्यामुळे आईच्या पाठीचा आकार मोठा दिसत होता. माझा मन एकदम खुश झाला. मी नाईट पॅन्टवर होतो. 5 मिनिटात आई घोरायला लागली. मी माझी बाईक खाली अन खाली केली. हळूहळू करत आईला चिकटलो. मला घाम येत होता. घाबरत होतो मी. मी हळूच एक हात आईच्या गालावर ठेवला. 1-2 मिनिटं माझा हात आईच्या गालावर होता. आई जरा कन्हायला लागली. पण माझा हात थांबला अन नंतर आईने तिचा हात मध्ये टाकून माझ्या हातावर हात ठेवून दाबायला लागली. आई झोपेत होती अन तिला वाटलं पप्पा आहेत. आई अजून माझ्याकडे पाठ करून होती म्हणून ठीक होत, पण तिने डोळे उघडले तर काही करून मला आईला वळू द्यायचं नव्हतं. मी कानाला, मानेला हात फिरावायला लागलो. ती तयार होत होती. खाली आईने माझा हात धरला. पाय वरती केला आणि स्वतः कोशिश करू लागली. मी झटका देणार तेवढ्यात आई अचानक फिरली. मला बघून ती शॉक झाली. तिने तिचा गाऊन सरळ केला आणि बेडच्या खाली उतरली. 2 मिनिटं ती स्तब्ध होती. तिला कळलंच नाही काय झालं आणि काय चालू आहे. ती माझ्या जवळ आली आणि माझ्या कानाखाली मारली. मी अजून तसाच होतो कडक होऊन. आई, लाज वाटते का? आई बरोबर हे असं घाण करत आहे? डोकं बिघडलं का? नालायक झाला का? विचार कसा आला नाही आई बरोबर काय करत आहे? आई सॉरी, पण मी नाही, तू करून घेत होती झोपेत. आई, हट पागल, मी कस करेल, पहिले पॅन्टवर कर. हरामखोर. मी पॅन्ट वरती ओढली. आई बेडवर डोक्याला हात लावून बसली. बडबडू लागली. मी शांत होतो. ती काही वेळाने शांत झाली. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या गालावर हात ठेवून तिला बोलू लागलो. ती माझा हात झटकत होती. आई माझं शांत ऐकून घे. आई, तुझं ऐकून घ्यायला काय राहील आहे? काही राहील नाही म्हणून तर ऐकून घे की. आई, काय ऐकायचं? हे बघ आई, काय पाहायचं आणि करायचं राहील नाही. तू मला पाहत नव्हती तोपर्यंत तुला करू वाटत होत आणि आनंद भेटत होता. तुझ्या चेहऱ्यावरून कळत होतं की तुला गरज आहे. खूप दिवसांपासून झाला नाही. मगाशी एक पुरुष आणि एक बाई हे सगळं करत होते ना, की आई मुलगा. आई, अरे पण आई मुलात नसत हे. आई, कुठल्या जमान्यात राहत आहेस? सगळं चालतं आणि सुख महत्वाचं आहे. तू कधी नेटवर पाहिलं नाही का? नेटवर पाहिलं नाही की असं म्हणताच आई जरा नरमली. बोलायची बंद झाली. आई, मला माहित आहे तुला गरज आहे. मलाही आहे. मी बाहेर मित्रांमध्ये ह्यासाठी जात नाही की ते बाहेर गप्पा करतात. उद्या काय झालं तर रोग ही लागेल आणि बदनामीही. हे बघ, येत्या आठवड्यात मी परत हॉस्टेलला जाणार आहे. असं अर्ध्यात तुला सोडून जायचं नाही. अर्ध्यात सोडून गेलो तर तुलाही सुख नाही अन मलाही. विचार कर, घरात सगळं सुख राहील असं बोलून मी माझ्या रूम मध्ये आलो. आई काय विचारत करत असेन याचा अंदाज नव्हता. बाथरूम मध्ये गेलो आणि मन मारून विचारत करत झोपून गेलो. सायंकाळी उठलो. आई गप्प होती. मदत करायला गेलो तर काही बोलत नव्हती. त्यात रात्र झाली. तिघांची जेवणं झाली. पप्पा एकटेच बोलत होते अन आम्ही शांत बसलो होतो. आपलं रात्री बऱ्याच वेळ स्टोरी आणि व्हिडिओ पाहिले अन काम करून झोपलो. सकाळी पप्पा नेहमी सारखे त्यांच्या कामाला गेले. नाश्ता झाला होता. आईला मदत करायला नाही गेलो. रूम मध्ये बसून फक्त आईचा विचार करत होतो. दुपारी किचन मधून ग्लास पडल्याचा आवाज आला. माझ्या रूम मधून किचन मध्ये गेलो. आई भाजी चिरत होती. आईने साडी घातली होती. उभी राहिली होती तर भरून दिसत होती. आई पाशी गेलो. आई, काय ते सांग ना. आई शांत होती. मागून तिच्या जवळ गेलो. एक बोट मध्ये होत तिला चिकटायला. आईच्या जवळ होतो. आईला धरून मी फिरवलं. तिच्या डोळ्यात डोळे घातले. मला विरोध जाणवत नव्हता. काहीच विचार न करता आईला गप्पा करायला लागलो. पहिले 1 मिनिट आई मला लांब करायला बघत होती. आईला उचलून किचनच्या कट्ट्यावर बसवलं. आईचा चेहरा पकडून एक हात आईच्या तोंडावर आणला. आता आई चांगली तयार झाली होती. काही केल्या आई स्वतःला थांबवणार नव्हती. आईला खाली उतरवलं. तिची पाठ माझ्याकडे करून उभा केलं. तिच्या पोटावरून हात फिरवत वर आणले.
माझा हात वर येताच तिने पण तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि आम्ही आमच काम करून झोपी गेलो.